मानदुखीचा त्रास होता आणि एक उजवा हात माझा पूर्ण दुखत होता. त्याच्यामुळे मला घरातली कामं वगैरे काहीच करता येत नव्हतं, वागता येत नव्हतं. आता इथं ट्रीटमेंट घेतल्यापासून मला खूप फरक जाणवला. ऑपरेशन झाल्यानंतर मला चालता येत नव्हतं, कारण पूर्णपणे सांध्यामधील कॅल्शियम कमी झालेलं होतं आणि ती भर कशी भरून काढायची हा मोठा प्रश्न माझ्या पुढे होता. उपचार कुठे घ्यावे हा विचार माझा चालू होता. तेवढ्यात मला या ठिकाणी धीरज पाटील यांच्या हॉस्पिटलबाबत माहिती मिळाली आणि फिजिओथेरपीचे उपचार घेण्याचं मी ठरवलं. ह्या माझे जे काही आजाराच्या व्यथा होत्या आणि त्रास होता हा पूर्णपणे जवळजवळ आता 70 ते 80% कमी झाला. पेशंट उपचार घेऊन नीट झाले त्यांचे सांगतात अनुभव. आम्ही इकडे डॉक्टर गेलो, पुणे गेलो, मुंबई गेलो, आम्हाला कुठेच तिथे इलाज भेटला नाही. फिजिओथेरपी घेतल्यामुळे आम्हाला बरं वाटलं असं पेशंट बोलत राहतात. ही ट्रीटमेंट घेतल्यापासून त्यांचं गुडघ्याचा त्रास पण कमी झाला आहे आणि कमरेचा जो मणक्याचा पण त्रास कमी झालेला आहे त्यांना चांगल्या पद्धतीने. आता म्हणजे गोळ्या औषध वगैरे नाही. 4 वर्षापासून मानेमध्ये एक नस दबली होती आणि कमरेमध्ये नस दबली होती. याच्या आधी पण ट्रीटमेंट केली नाही? बऱ्याच ठिकाणी केली, लातूर केली, अंबाजोगाई, कळंब केली. बरं, मग आता इथं सुरू केल्यापासून काय फरक वाटतो? पहिल्या दिवसापासून फरक वाटतो. कुठले औषध किंवा इंजेक्शन गोळी काही नाही त्याच्यात, फक्त या ठिकाणचं ते मशीन थेरपी आणि व्यायाम. मी मागच्या 3 महिन्यातच इथे 4 ते 5 लिस्थेसिस, रेट्रोग्रेड लिस्थेसिस, अँट्रोग्रेड लिस्थेसिस फिक्स करून त्यांचे चालणं फिरणं खूप छान वाढवलेलं आहे. तसेच सायाटिकाचे जुने पेशंट, कारण का काय होतं फिजिओथेरपीबद्दल लवकर माहिती मिळत नाही. पेशंट खूप ठिकाणी फिरतो आणि मग इकडे प्रॅक्टिकमध्ये काय करतो की आपल्या जसं दररोजच्या हालचालीमध्ये आता वर्षानुवर्ष आपलं शरीर वर्क करत असतं, त्याच्यामध्ये मणक्याची हालचाल होते. मणक्याची हालचाल होते, त्या मणक्यामध्ये थोडे मणके इकडे तिकडे सरकतात. तर ते सरकलेले मणके एका जागी बसून त्यांची कार्यक्षमता आधी वाढ. म्हणजे एक टाईप कसं आपण 4 व्हीलरची काळजी घेतो की आपली 4 व्हीलर जर 10,000 किलोमीटर पडली तर व्हील अलाइनमेंट आपण रेग्युलरली जाऊन करतो किंवा टायर खराब होऊ नये किंवा इंजिन खराब. पण त्या 10,000 किलोमीटरवर माणसाचं शरीर पण पळाले, त्याच्या शिरांवरती ताण येत नाही. मग हातात मुंग्या येणे, पायात मुंग्या येणे किंवा हातातली ताकद कमी होणे पायातली किंवा डोक्याचं मायग्रेन. मागे काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता पाटील कायरोप्रॅक्टिक ॲस्टिओपॅथी ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिक लातूरच्या संदर्भामध्ये, आणि त्या व्हिडिओला प्रचंड मोठा प्रतिसाद सुद्धा आला. अक्षरशः लाखोच्या संख्येनं लोकांनी त्याला पाहिलं आणि शेअर सुद्धा केलं. तर डॉक्टर धीरज पाटील साहेबांसोबत आपण इथं चर्चा करण्यासाठी त्यांच्या मेन हॉस्पिटलला आलेले आहोत. ते म्हणजे धाराशिवचं त्यांचं हॉस्पिटल आहे आणि इथं संपूर्ण महाराष्ट्रभरातून पेशंट ज्यांना मानामध्ये गॅप आहे, ज्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होतो, हे फिजिओथेरपी कायरोप्रॅक्टिकच्या संदर्भामध्ये जी पण काही अडचण आहे त्या संदर्भामध्ये बरेचसे लांबून पेशंट येत असतात. आपण पेशंट सोबत सुद्धा चर्चा केली आणि समजून घेतलं की त्यांना इथली ट्रीटमेंट कशी वाटते. आता आपण डॉक्टर साहेबांसोबतच चर्चा करूयात. सर नमस्कार. सर, पहिलं आपलं हे मेन हॉस्पिटल आहे आणि इथं मोठा रिस्पॉन्स आहे, तर एकंदरीत काय सांगाल, एकंदरीतले कशा पद्धतीने पेशंट येतात आणि त्यांना कशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळत असते? ऍक्च्युली मणक्याचा आजार आता फार कॉमन झालेला आहे, लहानांपासून वृद्धांपर्यंत. पूर्वी फक्त कसं वृद्धांमध्ये मणक्याचा आजार व्हायचा, पण आता आपले जीवन हे फार म्हणजे सातत्य कामापूर्ण होत आहेत, प्रवास होतात, पूर्वी एवढे प्रवास करत आहेत, त्याच्यामुळे मणक्यांचे आजार फार वाढलेले आहेत, किंवा बैठक किंवा मोबाईलचा गैरवापर किंवा प्रवास याच्यामुळे. त्यामुळे मणक्याच्या आजारासाठी ऑपरेशन हेच वाटायचं पूर्वी लोकांना, की पूर्वी फिजिओथेरपीबद्दल एवढं माहीत नव्हतं किंवा फिजिओथेरपी एवढी ॲडव्हान्स नव्हती. तर आता फिजिओथेरपीबद्दल बऱ्यापैकी लोकांना अवेअरनेस आली, माहिती आली आणि गोळ्या खाऊन पोट खराब होतं किंवा ॲसिडिटी होते किंवा कायमस्वरूपी राहत नाही ऑपरेशन वगैरे. तर विदाऊट ऑपरेशन, विदाऊट गोळ्या फिजिओथेरपीमध्ये बऱ्याच प्रमाणात आपण ऑपरेशन टाळू शकतो. 90% म्हटलं तरी चालेल की 90% रुग्णांमध्ये ऑपरेशन टाळू शकतो. तसेच गुडघ्याचे आजार, आता पोटांच्या विकारामध्ये पण ऑस्टिओपॅथीने फार चांगले रिझल्ट दिले, जेणेकरून लोकांना खूप पचनाचे त्रास होत होते किंवा ॲसिडिटीचा त्रास होता, हे पण आपण बऱ्यापैकी पेशंटला रिलीफ मिळालेली आहे. आणि बालकांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आराम भेटत असल्यामुळे फिजिओथेरपीची वरचेवर पॉप्युलरिटी वाढत आहे, अवेअरनेस होत आहे आणि लोक येत आहेत आणि फिजिओथेरपी ही वरचेवर ॲडव्हान्स होत आहे. त्याच्यामुळे दोघांचा संगम होऊन पेशंटला अधिकाधिक फायदा होत आहे.
तर फिजिओथेरपी अधिक ऍडव्हान्स होत आहे. ऍडव्हान्स मशिनरीज पण आपण इथं सगळ्या पाहिलेल्या आहेत आणि पेशंट पण खूप समाधानी असतात या हॉस्पिटलमध्ये. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जे विशेष तरुण आहेत, 20 वर्षापासून जे 30 वर्षातले जे तरुण आहेत, ह्यांच्यामध्ये आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे पेशंटची संख्या वाढते. मानपाट दुखण्याची संख्या, समजा ती गाडीचं कारण वगैरे असेल, कोणत्या साध्या गोष्टी तुम्ही सांगू शकता ज्याची जर काळजी घेतली तर कदाचित हे प्रमाण कमी होऊ शकतं? काय तरुणांनी काळजी घेतली पाहिजे? एक मोबाईलचा अतिवापर किंवा मोबाईलमध्ये जो आपण त्या मोबाईलमध्ये गुंतून जातो आणि आपण मान कोणत्या याच्यामध्ये अँगलमध्ये ठेवले, भावनेचा नुसता अँगल जरी बदलला तरी आपलं जे मेंदूचं किंवा मानेचं वजन आहे ते मणक्यावर जे दाब देतं, असं केलं तर 0 असतो. जसा अँगल वाढत जातो तसं त्याचं वजन वाढत जातं. अक्षरशः असं पूर्ण वागतो त्यावेळेस त्याला 40 किलो 50 किलो पर्यंत वजन येतं मानेवरती. तर ते केल्यामुळे मग स्नायू पर्टिक्युलर एज पर्यंत एक सहन करू शकतात. त्याच्यानंतर स्नायू थकले की ते मणक्यावरती सोडून देतात आणि मग मणक्यामधल्या चकत्या फाटणे, झिजणे, नसावर ते ताण येणे हे आजार होऊन जातात. मग मायग्रेन होतो किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस होतो, हा लवकर होतो. तर मोबाईल टाळणे, प्रवास ड्रायव्हिंग करताना व्यवस्थित सपोर्ट देणे मानेला, बसताना मानेला सपोर्ट देणे किंवा IT वर्कमध्ये कॉम्प्युटरवरती काम करताना किंवा आपण कामाच्या ओघात कसंही वाकडं तिकडं बसून काम करतो, तर त्याच्यामुळे पण ह्या तरुणामध्ये त्याच्यामुळे जास्त प्रमाणात, किंवा प्रवास किंवा रील काढण्याच्या नादात कसंही चढणं वाकडणं ते पण होत आहे आता सध्या. तो पण एक प्रॉब्लेम कॉमन झालेला आहे. तर ते टाळलं तर सहसा होणार नाही. आणि जीवन पद्धती की वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं. कितीही वेळ तुम्ही उशिरापर्यंत जागता आणि सकाळी उशिरा उठता तर ते जे पोटाचं नॅचरल सर्कल आहे आपल्या, तर ते पूर्ण बिघडून जातं. की ज्या वेळेस शरीरामध्ये ऍसिड्स तयार होतात पचनासाठी, हे ते सर्कल पूर्ण बदलतं. परत बाहेरचं खाणं, की खाण्यावर कंट्रोल नाही आणि मैद्याचं ह्याचं खाल्ल्यामुळे पण शरीराची मसलची ताकद कमी होते आणि परिणामी मणक्यांचे आजार पण होतात. ओके. म्हणजे अतिशय महत्वाचे विषय सरांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि सर, हे खरंच आम्हाला पण माहित नव्हतं की हे मोबाईलचे इतके वाईट परिणाम असू शकतात. सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो की या परिसरामध्ये, समजा धाराशिवच्या परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातून जर इथं लोकांना ज्यांना असा त्रास आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कशा पद्धतीने त्यांना सांगाल? जेवढ्या लवकर तुम्ही फिजिओथेरपी चालू, म्हणजे पेन जेवढ्या लवकर येतील. आता काय होतं, अवेअरनेस नाही म्हणून पूर्ण सगळे ट्रीटमेंट झाल्यानंतर लोक फिजिओथेरपीकडे बघतात आणि काही म्हणजे लवकर रेफरन्स पण होत नाही, त्याच्यामुळे मग उशीर येत. जेवढ्या लवकर येताल तेवढ्या लवकर कमी दिवसामध्ये फिजिओथेरपीने आपण आयुष्यात परत कामाला पहिल्या जोमाने लवकरात जाऊ शकतो, लवकरात लवकर नीट होऊ शकतो शरीरामध्ये तेवढं. आणि फिजिओथेरपीमध्ये आहे ते मूळ नीट केलं जातं. समजा मणका सरकला तर तो मणकाच बसवला जातो, तर त्याच्यामुळे आजारच राहणार नाही. फक्त गोळ्या खाऊन काय करू शकता तुम्ही, ते शरीराला सांगायला थांबवता, पण ते आजार तिथंच राहतो. तर जेवढ्या लवकर येचाल जेवढ्या लवकर मणके वगैरे जागेवर बसतील किंवा शरीराची रचना पूर्ववत करता येईल पोस्चरल करेक्शनने वगैरे, तर तेवढ्या लवकर तुम्हाला चांगला लाईफ जगता येईल, लाईफस्टाईल जगता येईल आणि पुढचे आजार टाळता येईल. म्हणजे खूप महत्वाचा संदेश पेशंटसाठी दिलेला आहे की तुम्ही रोग जितका जुना तितकी ट्रीटमेंट अवघड असते. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे की लवकरात लवकर जर तुम्हाला जाणीव झाली तर लगेच आपण डॉक्टरांकडे यायला पाहिजे आणि त्या संदर्भात ट्रीटमेंट केली पाहिजे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर आपण रिकवर होतो, पैसे सुद्धा कमी लागतात आणि हे अवेअरनेस लोकांमध्ये झाला पाहिजे असं इथं सरांनी सांगितलेलं आहे. सरांच्या हॉस्पिटलला ऑलरेडी बरेचसे पेशंट आलेत आणि ते समाधानी आहेत. तरी तुमच्यापैकी जर कोणाला असा त्रास असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्र कंपनीत कोणाला असा त्रास असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही हे रेफर करू शकता. या संदर्भातचा सविस्तर ॲड्रेस असेल, त्यांचा कॉन्टॅक्ट असेल, हे सगळं आम्ही तुम्हाला डिस्प्लेवर त्या ठिकाणी देऊयात. हे हॉस्पिटल धाराशिव आणि लातूरला मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतं. बरेचसे पेशंट या ठिकाणी येत असतात. ह्या सगळ्याचं मॅनेजमेंट करण्याची जी जिम्मेदारी आहे ते पाटील मॅडम यांच्यावर आहे. त्या बऱ्याच इथे पेशंटच्या संपर्कामध्ये असतात आणि त्यांना नेमकं काय होतंय, कशा पद्धतीचा त्यांचा शेड्यूल असला पाहिजे, हे सगळी ट्रीटमेंट वगैरे त्यांच्याच अंडर या ठिकाणी चालते. तर मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीने हे सगळं मॅनेजमेंट तुम्ही सांभाळता? कारण लोड आम्हाला तर खूप मोठा दिसतोय दोन्ही ठिकाणी, तर हे सगळं कसं मॅनेज करता? ऑनलाईन अपॉइंटमेंट देतात आणि त्यानंतर लेडीज पेशंटला पर्सनली लेडीज ट्रीटमेंट देते. आणि पर्सनली काय आजार असले जे सांगता येत नाहीत डॉक्टरला ते मी स्वतः विचारते, मग त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट देतात. बाहेरगावचे जर पेशंट आले तर त्यांना सेपरेटली त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यांना खूप त्रास आहे त्यांना टाइम वेगळा देतात आणि त्यांची ट्रीटमेंट पण व्यवस्थित करतात. मॅडम, तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे की काय सांगाल एकंदरीत पाहणाऱ्या विशेषतः लेडीज पेशंटला? बऱ्याचदा आपण पाहतो की लेडीज लवकर सांगत नाहीत घरामध्ये माझं हे दुखतंय, एकदम शेवटच्या टप्प्याला ते सांगत असतात. तर अशा पेशंटला तुम्ही काय या ठिकाणी सल्ला द्याल?
लेडीजच्या बाबतीमध्ये कसं असतं, काम भरपूर असतं. ती म्हणते मला काम भरपूर आहे, सांगणं मग व्यवस्थित होत नाही, गोळी खाल्ली की कमी होतं. पण बऱ्यापैकी लेडीजनं स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे थोडा तरी. मग तुम्ही फिजिओथेरपीच घ्या असं नाही, पण हाडांच्या डॉक्टरांकडे गेलं तर मी तिथं विचारलं, एक्सरसाइज सांगितलेली, एक्सरसाइज टाइम टेबल केलं, फिरणं चालणं ते व्यवस्थित केलं. व्यवस्थित कामात बी करताना आपला चला आज दिवसभर काम केलं झालं, कशाला गरज आहे, व्यायाम करतेच की, असं नाही करावे. जसं जेंट्स पेशंटला कसं आपली आपली प्रकृती कशी काळजी घेता येते, तसं लेडीजने बी स्वतःसाठी काळजी घ्यायला पाहिजे. जेंट्स कसं सांगितली ट्रीटमेंट टॅबलेट जसं घेतात, तसं त्यांना फिजिओथेरपी जर ॲडवाईस केली तर त्यांनी फिजिओथेरपी घेतात, व्यायाम करतात, एक्सरसाइज करतात. तसं लेडीजने बी स्वतःसाठी वेळ काढावा. योगा म्हणा, फिजिओथेरपीमध्ये म्हणा, एक्सरसाइज पूर्ण शेड्यूल करायला पाहिजे. म्हणजे हा खूप महत्वाचा सल्ला इथे मॅडमने आपल्याला दिलाय. कारण आपण पाहत असतो, समजा लेडीजचं काही पाठ दुखायली किंवा पोट दुखायलं तर लगेच मेडिकलमधून एक पेन किलर आणणार आणि ती गोळी खाऊन टेम्पररी भागवणार, आणि मेन उपचार ट्रीटमेंट ही मागं पडत जाते अशा कंडिशनमध्ये, आणि याचे वाईट परिणाम पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आरोग्यावर होत असतात. त्यामुळे लेडीजमध्ये सुद्धा हा अवेअरनेस वाढणं खूप महत्वाचं आहे. मग तुमचा आजार कोणत्याही संदर्भामध्ये असू द्यात, तर लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांकडे जाणं आणि ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर मॅडमने सांगितल्याप्रमाणे योगा असेल, व्यायाम असेल, जिम असेल, तुमचं डेली रुटीन मधलं चालणं फिरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे लेडीजनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि बऱ्याच लेडीज असं म्हणतात, मला दिवसभर खरंच खूप काम आहे आणि त्याच्यामध्ये व्यायाम होतो, पण तसं काही नसतं. कारण काम हा पार्ट वेगळा आहे आणि प्रॉपर शरीराची काळजी घेणं, व्यायाम करणं, डाएट चांगलं ठेवणं हा पार्ट सुद्धा वेगळा आहे. त्यामुळं महिलांनी या संदर्भामध्ये काळजी घेतली पाहिजे. तसेच या संबंधित जर तुम्हाला काही अडचणी असतील, पाठदुखी, मानदुखी किंवा कुठल्या हाडांचा प्रॉब्लेम, तर तुम्ही पाटील कायरोप्रॅक्टिक ॲस्टिओपॅथी ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिक, जे धाराशिवला एक आहे आणि लातूरला एक आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यांचा टाइम टेबल, शेड्यूल हे तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून त्यांना विचारू शकता. त्याचबरोबर हे जे डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल, तिथं सुद्धा तुम्ही व्हिजिट करून, कॉल करून, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टरांना भेटून तुमचं काय असेल ते तुम्ही क्लिअर करू शकता. आत्ता आपण इथं हॉस्पिटलमध्ये आहोत आणि इथं जे पेशंट्स ट्रीटमेंट घेतात त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने इथं उपचार होतोय. सर नमस्कार, काय नाव आहे आपलं आणि आपण काय नेमके ट्रीटमेंट घेत आहे? मी सिद्धेश्वर कोळी. गेल्या 35 ते 40 वर्षापासून मला पोटाचा आजार होता. 2012ला अल्सरचं निदान झालं. त्याच्या औषधोपचारामुळे आणि पोटाच्या आजारामुळे पूर्ण शरीरातील कॅल्शियम आणि प्रोटीन माझं कमी झालेलं होतं. 28 फेब्रुवारी 2024ला हैदराबाद येथे माझं अल्सरचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला चालता येत नव्हतं, कारण पूर्णपणे सांध्यामधील कॅल्शियम कमी झालेलं होतं आणि ती भर कशी भरून काढायची हा मोठा प्रश्न माझ्या पुढे होता. उपचार कुठे घ्यावे हा विचार माझा चालू होता. तेवढ्यात मला या ठिकाणी धीरज पाटील यांच्या हॉस्पिटलबाबत माहिती मिळाली आणि फिजिओथेरपीचे उपचार घेण्याचं मी ठरवलं. 26 जूनपासून मी या ठिकाणी उपचार घेत आहे. मला मांडी करून खाली बसता येत नव्हतं, खाली बसलं तर उठता येत नव्हतं, उठलं तर चालता येत नव्हतं. हे जे माझे सांधेदुखीचे आजार चालू होते यावर दररोज या ठिकाणी माझे उपचार चालू आहेत. निश्चितपणे अत्याधुनिक पद्धतीने उपचार झाल्यामुळे ह्या माझे जे काही आजाराच्या व्यथा होत्या आणि त्रास होता हा पूर्णपणे जवळजवळ आता 70 ते 80% कमी झालेला आहे. आणखी एक मला 5-7 दिवस हे उपचार घ्यावे लागणार आहेत. तर माझ्यासारखेच असे जर आपण उपचार घेतले, ज्यांच्या सांधेदुखीचे त्रास असतील, गुडघेदुखीचे त्रास असतील किंवा हाड फ्रॅक्चर झालेला असेल, ऑपरेशन झालेलं असेल, अशा पेशंटनी जर या ठिकाणी उपचार घेतले तर निश्चितपणे ते त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं पुढे जगू शकतात. या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या आणखी एक ताई इथं आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात आणि समजून घेऊयात की काय त्यांना अडचण होती, काय त्यांना त्रास होता आणि इथं ट्रीटमेंट झाल्यानंतर काय फरक वगैरे पडलाय का. मॅडम नमस्ते, काय नाव आहे आपलं? माझं नाव वसुंधरा कांबळे. बरं, काय तुम्हाला नेमका त्रास होत होता? मानदुखीचा त्रास होता आणि एक उजवा हात माझा पूर्ण दुखत होता. त्याच्यामुळे मला घरातली कामं वगैरे काहीच करता येत नव्हतं, वागता येत नव्हतं. आता इथं ट्रीटमेंट घेतल्यापासून मला खूप फरक जाणवला. सरांनी सांगितलं होतं की 2 किंवा 3 दिवसामध्ये फरक जाणवेल, तसंच त्याच्यानुसारच मला कमी कमी होत आलं माझं. पूर्ण मी ट्रीटमेंट कम्प्लीट केली. बरं, आता पूर्ण झाली का ट्रीटमेंट? हो, माझी पूर्ण होऊन आता 15 दिवस झालेत आणि आता मी खूप बरं वाटते. पहिल्यासारखं काहीच नाही. हा त्रास कधीपासून होता?
1 वर्षभरापासून होता. वर्षभरात हो. इतर दुसरीकडे पण ट्रीटमेंट घेतली असेल. हो घेतली होती पण कुठे फरक नाही फरक पडला? नव्हता पडला. मला एकंदरीत आता चांगला फरक पडला. आता खूप छान फरक पडला. माझं नाव शामराव कमलार कांबळे आहे. बरं. मी जवळपास इथे 4 वर्षापासून कामाला आहे. बरं. आता माझ्या अंदाजामध्ये इथं बरेच पेशंट येतात, म्हणजे मणक्याचे त्रास, पाठीचे त्रास, त्यांची बाहेर ऑपरेशन सांगितलं आहे डॉक्टरनं. तिचं सोल्युशन नाही भेटल्यामुळं इथं बिना औषधी बिना ह्याचे ट्रीटमेंट असल्यामुळं इथे येतात. त्यांचं हे ॲडव्हान्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये मॅट्रिक असते, शॉकवेव्ह असते, परत वेगवेगळे आणि रेग्युलरमध्ये ॲडव्हान्स ट्रॅक्शन असते. त्यामुळे पेशंट उपचार घेऊन नीट झाले त्यांचे सांगतात अनुभव. आम्ही इकडं डॉक्टर गेलो, पुणे गेलो, मुंबई गेलो, आम्हाला कुठंच तिथे इलाज भेटला नाही. 20 रुपये घेतल्यामुळे आम्हाला बरं वाटलं. असं पेशंट बोलत राहतात. पेशंटचा हा अनुभव असतं बसतात. डॉक्टरांबद्दल काय सांगाल? डॉक्टर पण बोलतात. डॉक्टरचा बी अनुभव भोकळ आहे. डॉक्टर बाहेर देशात शिकून आले, म्हणजे ॲडव्हान्स मध्ये काय आहे ती सांगतात. पेशंटला पुढे रुटीन काय असते, म्हणजे कसं तुम्ही हे करता, व्यायाम सांगतात. व्यायाम काही व्यायाम असतात, काही बेसिक असतात, काही ॲडव्हान्स मध्ये मॅट्रिक्स असल्यामुळे त्याच्यामध्ये. बरं, आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारतो की ज्या वेळेस आता पेशंट बरे होतात, तुम्ही त्यांना हेल्प करतात मशीनसाठी वगैरे ट्रीटमेंटसाठी, तर तुम्हाला कसं वाटतंय की एकंदरीत त्यांना आनंदी बघ? हा त्यांना आनंदी फावडत माझं माझी सुद्धा 10-20-30 पेशंट होते की त्यांना ऑपरेशन सांगितले होते. त्यांनी इतके आनंद झाले की बिना ऑपरेशन करता एक सुईज ही टोचिंग न होता गोळ्या औषध ते अक्षरशः पाया पडून जाते डॉक्टरचा येऊन असं.